नमस्कार मित्रांनो, पीक विम्याच्या एका नवीन माहितीसह परत एकदा स्वागत आहे आपले माझ्या यूट्यूब चॅनलला. तर महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात अतिवृष्टी, पूर आणि चक्रीवादळामुळे शेती पिकांना मोठे नुकसान झालेले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यावर मोठा तडाखा बसला असून पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे यासाठी जे पिकं होते त्याची जे नुकसान झालेली होती त्या संदर्भातील हा शासन निर्णय आणि त्या संदर्भातील जी मदत होती ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 10 एप्रिल 2023 रोजी या संदर्भात शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार बाधित शेतकऱ्यांना खात्यात पीक विमाप्रमाणे 25,000 रुपये जमा करण्यात येणार आहेत. जुलै-ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमधील शेतीपिकांचे नुकसान झाले होते. यावर शासनाने लक्ष केंद्रित करून बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्याचा जो निर्णय आहे तो घेतलेला आहे आणि यांना जी मदत आहे ती लवकरच दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त मार्च 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून 117,80,61,00,000 रुपये एवढा निधी जिल्हानिहाय वितरित करण्यात आलेला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रशासन 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपयाचे जे नुकसान भरपाईचे अनुदान होते ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.